तर हा जो आहे हा बंद गळा बोटनेक ब्लाऊजचा आहे, ज्याचं मी ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि पाहू शकता डिझाईन वगैरे काढून घेतली आहे अस्तरवरती। मी ह्या ब्लाऊजचं तुमच्यासोबत स्टिचिंग शेअर करणार आहे। जर कुणाला प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही पॅटर्न म्हणून हे करा, तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल किंवा किंमत प्राईस काय आहे असं विचारा तर तुम्हाला त्याची हे मिळून जाईल। तर बघा हे 30 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं पेपर पॅटर्न आहे, पण हे बंद गळ्याचं आहे। पण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर पॅटर्न मी द्यायला सुरुवात केली आहे। जसं जसं हळूहळू आपण दुसरे पण पॅटर्न देणार आहे, पण सगळ्यात पहिले मी प्रिन्सेस कट ब्लाऊज द्यायची सुरुवात केली आहे। ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, पण तिथे फक्त किंमत पण नाव टाका, कॉल करू नका, पण तुम्ही व्हॉट्सअपला प्राईस नाव टाका, तर आपण त्याच्यावरती मी तुम्हाला त्याची माहिती देऊन देईन। तर चला मग आता याचं स्टिचिंग बघणार आहे, त्यासाठीचं हे ब्लाऊज आहे। तर हे ब्लाऊजचं पण मी कटिंग करणार आहे। तर मग चला, तर बघा मी इथं ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहे। तर हे जे आहेत हे प्रिन्सेस कटचे आहेत आणि हे जो आहे यो बंद गळा डिझाईन आहे। हे सिंपल आहेत दोन, त्याच्यामुळे याची कटिंग नाही दाखवली। आणि हो जो आहे ना याचा आपल्याला बंद गळा डिझाईन बनवायची आहे। तर मग चला, तर मग बघा आता आपण जसं प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण शिवतो तसंच हा पण प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे। फक्त याचं काय आहे की हा डिझाईनमध्ये कटिंग केलेलं आहे। याचं शोल्डर आर्म होल जे आहे ते साईजनुसार असतं। तर हे ब्लाऊज जे आहे ना हे 32 साईजसाठी मी कटिंग केलेलं आहे बोटनेकमध्ये। तर हा जो आहे हा फिटिंग पार्ट आहे, तर तो मी सगळ्यात पहिलं जोडून घेते आहे। अर्धा इंचाने टीप मारली, नंतर दाब टीप दिली अस्तरवर। त्याच्यानंतर मग साईडने अस्तर जे आहे ती ब्लाऊजवरती ना थोडंसं म्हणजे साईडने सगळं आपण अस्तर जे आहे ते त्याला फिट करून घेतलं। आता एक पार्ट जोडला आपण, त्याच पद्धतीने दुसरा पार्ट जोडून घेऊ। जसं आपण शिवतो तसंच आपल्याला हा पण पॅटर्न शिवायचा आहे। याच्यामध्ये फक्त काय होतं, ही जी डिझाईन आहे ना ही आपण बोटनेक ब्लाऊजमध्येच आपण ही डिझाईन घेऊ शकतो। याला बंद गळा पण म्हणू शकता आणि बोटनेक पण म्हणू शकता। बंद गळा कटिंग आहे, पण जी काही डिझाईन आहे ती आपण बोटनेक टाईप घेतलेली आहे। तर आपलं हे फिटिंग पार्ट तयार आहे। आता आपल्याला जी पुढचा गळा आहे तो आपल्याला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी जो ब्लाऊज पीस आहे तो जॉईंट आहे, तर आपण तो सगळ्यात पहिलं कट करून घेऊ। त्याच्यानंतर बघा, आणि त्याशिवाय हे ब्लाऊज आहे ना हा डीपमध्ये आहे, म्हणजे 6, 7, 7.5 जेवढा पाहिजे ना ह्या कटिंगमध्ये तेवढा इथं गळा जो आहे ना तो घेऊ शकतो। तर बघू शकता ना तुम्ही, इथं मी गळा जो आहे तो डीपमध्ये इथं आखून घेतला आणि दोन्ही साईडला 2 आता पॅटर्न अशा पद्धतीने ठेवून आता गळ्यावरती मार्क करून घ्यायचं आहे। या पद्धतीचं कटिंग जर असेल तर तुम्ही पुढून पण हुक वगैरे टाकू शकता आणि याला काहीच प्रॉब्लेम येत नाही। पाठीमागून डिझाईन पण, बोटनेक पण आणि गळा पण म्हणजे इतकं याच्यामध्ये येतात। तर अशा पद्धतीने गळ्यावरती टीप मारून खालून पण आपण अर्धा इंचाने टीप मारून आता ह्या गळ्यावरतून एक टीप मारून घ्यायची आपल्याला। कॅनॉसचा पण वापर करू शकता। ज्याही मैत्रिणींना कॅनॉस वगैरे आवडत असेल लावायला तर तुम्ही तो पण लावू शकता। तिथं कडक ब्लाऊज होता त्याच्यामुळे कॅनॉसची गरज पडली नाही, त्याच्यामुळे मी लावलं पण नाही। तर कट करून टाकला, तर तसाच दुसरा पार्ट पण आपण स्टिच करून घेऊ चला। तर खालच्या साईड गळ्याच्या वरतून आपल्याला टीप मारायची आहे, त्याच्यानंतर खालून टीप मारायची आहे। तर ह्या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये पण मी याच्या कटिंग पण दाखवलेली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही कटिंगचा पण व्हिडिओ बघू शकता। गळ्याच्या वरतून आपल्याला टीप मारायची आहे। गळ्याच्या वरतून टीप मारल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने पण टीप मारून घ्यायची आहे। आता अस्तर जे आहे ते व्यवस्थित आपण ब्लाऊजला जॉईंट करून घेऊ। जास्तीचं कापड कट करून टाकू। बघा छान असे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत। आता सगळ्यात पहिला आपण बाही तयार करून घेऊ, त्याच्यानंतर आपण मागचा पार्ट जो आहे ना तो तयार करून घेणार आहे। तर बाही जी आहे ती एल्बो स्लीव्ज आहे। या पॅटर्नमध्ये जर तुम्ही वर बाहीला चुनी घेतली तर तो ब्लाऊजचा लुक आणखीनच छान दिसतो, पण इथं कस्टमरला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी इथं घेतली नाही आहे। एकदम साधी सिंपल एल्बो बाही आहे। अर्धा इंचाने टीप मारून घेतली। अस्तरवरती एक दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला, पुन्हा ब्लाऊजवरती एक दाब टीप द्यायची आपल्याला।
आणि अस्तरवरती छान असं टिप मारून घ्यायची आहे. तर कपडा खालून गोळा होऊन द्यायचा नाही, व्यवस्थित आपल्याला चारही बाजूने टिपा मारून घ्यायच्या आणि जास्तीचा कपडा कट करून टाकायचा. ब्लाऊज कटिंग करतानाच आपण काय करतो, ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे ना तो थोडा एक्स्ट्रा ठेवतो, म्हणजे आपल्याला आरामशीर अस्तर जे आहे ना ते जॉईंट करता येतं आणि फास्टमध्ये मग जोडता येतं. तर अशा पद्धतीने आता आपण काय केलं आहे, दोन्ही पण बाह्या ज्या आहेत आपल्या त्या आपण तयार करून घेतल्या. आता आपण घेऊ मागचा पार्ट. मागचा पार्ट घेतला आहे मी इथं, जो मी पेनाने मार्क केलं ते पॅटर्नवरचेच याच्याने केलं, पण मी जेव्हा कस्टमरचा आपण गळा मोजला तो गळा जो आहे ना तो थोडा वर होता. म्हटलं लई खोल नको व्हायला, मग आपण इथं जेवढा मापाला ब्लाऊज होता मापाच्या ब्लाऊजवरून गळा आखून घेतला आणि मोजून घेतला आणि तो आखून घेतला. मग त्या मापानुसार बाकीवरची डिझाईन आहे तशीच ठेवली, फक्त खालून उंची कमी करून थोडा आकार त्याला देऊन घेतला वरती. आणि याच्यानंतर आता आपण जो गळा आहे ना त्याच्यावरतून टिप मारून घेऊ. इथे ना नॉड पण टाकू शकतो, बटन पण टाकू शकतो. तर मी नॉडच टाकणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा शेवटपर्यंत, ब्लाऊजचा लूक पण बघा. तर गळ्यावरती व्यवस्थित अंड्याचा आकार कसा असतो तसा आकार दिलेला आहे मी इथं डिझाईनला, आणि थोडासा खाली पानाचा आकार देऊन घेतला. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा. आता इथं टिप मारताना ना इथं जी आपल्याला नॉट बांधायची ना बघा वरती, त्या ठिकाणी ना जागा शिल्लक ठेवायची. टिपीला टिप अजिबात लागून द्यायची नाही टिप मारताना, नाहीतर आपल्याला कट करताना ना काय होतं प्रॉब्लेम येतो. परत टिप जर कट झाली तर मग काय होतं ब्लाऊज उसवतो तिथं. त्याच्यामुळं आपल्याला जिथून कैची लावायची आहे तो जागा मोकळी ठेवायची, जिथून नॉट वगैरे बांधतो ना त्या ठिकाणी. तर थोडे थोडे कट लावून घेऊ आपण, म्हणजे गळा छान असा पलटी होऊन जाईल. आता गळा जो आहे तो बाहेर काढून घेऊ आपण, आणि बाहेर असा काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर थोडं टोकदार वस्तूंनी पण आपण काय करू शकतो, टोकदार वस्तूंनी ना ते बाहेर काढून घ्यायचे, असे कोणे वगैरे डिझाईनचे. आता आपण घेऊ टिप मारायला. तर वरच्या साईडनी ना टिप मारून घ्यायची आहे. कट लावलेला असल्यामुळं आपण जोही आकार घेतो ना तो थोडासा व्यवस्थित कपडा पलटी बाहेर निघायला आहे ना मदत होते, आणि मोकळा ढाकळा कपडा जो आहे ना तो बाहेर निघतो. त्याच्यामुळे थोडेसे कट वगैरे लावत चालायचे, फक्त टिपीला धक्का नाही लावायचा. जिथं पण गोल राऊंड येतो ना तिथं थोडेसे कट लावायचे. बघा अशा पद्धतीने आपला हा पण मागचा पार्ट तयार झाला. आता खालच्या साईडनी आपण एक टिप मारून घेऊ आणि साईडने अस्तर जे आहेत ना ते ब्लाऊजला जॉईंट करून घेऊ. दोन्ही साईडने अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा कट करून टाकायचा. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर जे टक्स आहेत ना ते पण मारायचे आहेत आपल्याला. तर मी जवळजवळ 4.5 इंच घेतलं, कारण की बोटनेक आहे, खालून गळाचे रुंदी जी आहे बोटनेकमध्ये, मग गळा रुंद असल्यामुळं आपण तिथं काय करतो थोडंसं टक्स थोडंसं वाढवून घेतला तरी पण चालतो. तर आपण टक्स वगैरे मारून घेतले. टक्सला डबल टिप मारायची आहे. या पद्धतीने आपला बॅकचा गळा रेडी आहे. इथं तुम्ही बटन टाकू शकता, नॉड टाकू शकता, त्यामुळं डिझाईन जी आहे ना ती अशी प्रॉपर राहील. कारण की तसंही पुढून आपलं हुक आहे, त्याच्यामुळं तुम्ही पाठीमागून नॉट टाकायची, नॉट टाका, बटन टाकायचं, बटन टाका, ती जागा पॅक करून घ्या, काहीच अडचण नाही. तुम्ही डायरेक्टली बंद गळा ठेवलात तरीही चालेल. खूप छान असं ह्या कटिंगमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, तिथं जाऊन व्हिडिओ बघा. पफ वगैरे तुम्ही बघू शकता. तुम्ही बिनधास्त प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता. दिलेला जो नंबर दिलेला आहे मी सुरुवातीला त्या नंबरवरती तुम्हाला पेपर पॅटर्न
असं नाव टाका व्हॉट्सअपला, मी तुम्हाला तिथं त्याची काय प्राईज आहे ती सांगून देईन. खूप स्वस्त आहे, महाग काहीच नाही आहे. तर मग चला आता बघा, आता आपले दोन्ही पण पार्ट जे आहेत ते जोडून झालेत आणि बघू शकता ना 32 साईजचाच आहे, पण कफ टाकायची पण गरज नाही. असे छान असं पफ वगैरे प्रिन्सेस कटला आलेला आहे. तर आता सगळ्यात पहिलं मी शोल्डर जोडून घेणार आहे. अजून हुक लूक पट्टी पण बाकी आहे, तरी पण मी शोल्डरच जोडून घेणार आहे सगळ्यात पहिलं. तर शोल्डर वगैरे जोडून घेते. इथं फक्त आपल्याला अर्धा इंचाने टिप मारायची आहे. आपण नॉर्मल प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तिरकी टिप मारतो नाही का, अर्धा इंचाने मारतो, परत पुन्हा त्याला तिरकी पण टिप मारतो. पण यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंचाचीच टिप मारायची आहे. टिप मारून झाल्यानंतर बाही जोडून घेते आहे मी सगळ्यात पहिलं. तर खोल भाग जो आहे तो फ्रंटनी टाकायचा आहे. जो उभा याचा भाग आहे तो आपल्याला बाहेरून म्हणजे पाठीमागून टाकायचा आहे. तर आपण बाही जोडून घेतल्यानंतर आहे ना, याच्यावरून आपल्याला डबल टिप मारायची आहे. आता एक बाही जोडली ना, त्याच पद्धतीने दुसरी पण बाही आपण इथं जोडून घेणार आहे. तर बाही जोडताना ना निम्मी बाही जोडायची, म्हणजे अर्धी बाही इकडनं व अर्धी बाही तिकडनं अशी जोडायची. त्याच्यानंतर एक सरळ टिप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडनी बाही जे आहेत ना ते प्रॉपर लागते आणि कुठंही मागे पुढे अजिबात होत नाही. तुम्ही बघू शकता ना किती छान आपलं ब्लाऊज जे आहे ना ते तयार आहे. गळा वगैरे आपला छान झालेला आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला हुक लूक पट्टी पण लावून दाखवणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण फिटिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथे ना अस्तरचा कपडा घेते आहे. तर तुम्ही 2-2 इंचाचा घेतलात तरीही चालेल. तर फोल्ड करून 2 इंच आला पाहिजे, किंवा दीड पावणे 2 इंच घेतलात तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने हुकलूक पट्टी लावून घ्यायची आपल्याला. तर एक हुकलूक पट्टी लावताना एक भाग उलटा ठेवून घ्यायचा, जसा मी आता घेतला आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने अर्धा इंचाने टिप मारून आता वरतून आपल्याला टिप मारायची आहे. आता इथं आपल्याला आय करून घ्यायचे आहेत लगेच. तर आय जे आहेत ना मी ते डबल अशी मागं पुढं प्रेस करते, म्हणजे आय जे आहे ना ते लवकर उसवत नाही. नाही तर बऱ्याच कस्टमरांची हे येतं, वरड येते की पडलं हुकलूक पट्टी लवकर हे होते, टिपा निघतात. त्याच्यापेक्षा आहे ना थोडंसं मागं पुढं करून घेत चालायचं थोडंसं, म्हणजे डबल टिपा मारायच्या, म्हणजे ना ती हुकलूक पट्टी आय जे आहेत ना ते अजिबात हुकातून निष्ठत नाही, काय नाही. आता दुसरा पार्ट घेतला आहे मी इथं, आणि अस्तरची पट्टी पण दुसरी घेतली. तर तुम्ही अस्तरची पट्टी ही 1 इंच 1.5 इंच घेतली तरी चालते हुकपट्टी, कारण की याच्यावरती आपल्याला हुकच लावायची आणि ते आतून फोल्ड करायची असते. ती थोडीशी कमी पण असली तरी पण चालते, पण जी आय पट्टी आहेत ना ती आपल्याला प्रॉपर घ्यावं लागते, तरच आपल्याला तिथं आय चांगली बसत्या. तर मग बघा हुक पण पट्टी लावून झाली आपली अशा पद्धतीने. आता फिटिंग करून घेऊ, म्हणजे सगळाच ब्लाऊज आपला झालेला आहे. आता राहिलेली फिटिंग, तर फिटिंग मी इथं कडेने टिप मारून घेते दोन्ही साईडनी, आणि बॉक्स फिटिंग करून टिपा मारून घेते. तुम्ही व्हिडिओ कुठून बघता मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा. बघा, तर आपला संपूर्ण ब्लाऊज मी शिवला. तर इथे आहे ना आता ह्या ब्लाऊजची फिटिंग करायची. तर मी मापाचं ब्लाऊज लावून बघितलं, आणि लावल्यानंतर आहे ना थोडासा आपला ब्लाऊज जो आहे तो जास्त आहे, तो आपल्याला फिटिंग करायचा आहे. तर मी थोडं माप घेऊन अशा पद्धतीने फिटिंग करून घेते आहे. दंडघेराचं माप पण टाकून घेतलं आहे. दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला. तर आपण इथं दंडघेर आहे ना बाही लावून बघितली होती, त्याच पद्धतीने इथं घेतलेला आहे दंडघेर पण. आणि अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो तयार आहे, आणि त्याची फिटिंगसुद्धा तयार आहे. आता इथं तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, इथं तर आपल्याला
आता बटन हे टाकायचं आहे आपल्याला, नॉट टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं बटन पण टाकू शकता बॅक साईडला, काही अडचण नाही. बघा अशा पद्धतीने आपण सरळ करून घेतला आणि तुम्ही बघू शकता ना किती सुंदर ब्लाऊज तयार झाला, एकदम फिनिशिंग सहित. पफ वगैरे पण तुम्ही बघू शकता. 32 साईजलाच एवढा छान असा पफ असा तयार झालेला आहे. आणि कोणती पण साईज असू द्या, तुम्हाला किमान 3 पॅटर्न तरी ऑर्डर करावे लागतील. तुम्ही व्हॉट्सअपला पण मी जे आहे ना ते प्रिन्सेस कट ब्लाऊज, तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर पॅटर्न, प्रत्येक पॅटर्नची किंमत ही वेगळी राहणार आहे. आणि फक्त मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचंच पेपर पॅटर्न जे आहेत ना ते चालू केलेले आहेत. तर तुम्ही व्हॉट्सअपला प्राईस काय आहे म्हणून असं नाव द्या, दिलेल्या नंबरवरती तुम्हाला तिथं माहिती मिळून जाईल. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.